घ्या ना, तुम्ही लोक आहात ना इथेच. मी जरा माझं एक-दोन कामं करून आलो. आणि आई प्लीज पिऊन घे ते सूप. बघा आता देवांश पण म्हणाले ना तुम्हाला, घ्या. बरं मी भरवते, हे घ्या. मी घेते माझ्या हाताने. बघितलंस मम्मा, अंजलीला तुझी किती काळजी येते. परवापर्यंत तुला वाटत होतं ना की अंजली तुझी सून होण्यायोग्य नाहीये. याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कोण आहे हा? बघ बघ, कैसा लगा? हा तोच तर आहे अंजलीचा मित्र, ज्याने अंजलीच्या हातात ते पाकिट दिलं होतं. मी काय नाही केलं. काय नाही केलं? मग पळून कुठे चालला होतास? मला जाऊ द्या, मी काय नाही केलं. का जाऊ द्या? खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काय नाही केलं. गप्पा बस. त्या दिवशी अंजलीला काय दिलंस तू? मी काय नाही दिलं. काही नाही दिलं. खोटं बोलू नकोस. त्या दिवशी तू अंजलीला पाकिट दिलं होतं की नाही? काय होतं त्या पाकिटात? कुठलं पाकिट? मला नाही माहिती, मला जाऊ द्या. माहिती नाही? नाही तू असं ऐकणार नाहीस. मी ना आता तुला पोलिसांत देते. पोलीस नको. पटकन सांग मग. सांग लवकर, काय दिलं होतं पाकिटात? त्या पाकिटात अंजलीचे आणि ओमीचे फोटोज होते लग्नाचे. परत खोटं बोलतोय? मुळात अंजली आणि ओमीचं लग्नच झालं नाहीये, मग फोटोज कुठून आले? आहेत तर मी सगळं सांगतो. ते ऍक्च्युली खोटे फोटोज आहेत. मी फोटोशॉपमध्ये काम करतो आणि अंजलीला तिच्या आणि ओमीच्या लग्नाबद्दल तुम्हा सर्वांना डाऊट आहे हे सगळं कळलं होतं. म्हणूनच ती माझ्याकडे आली आणि तिने ते सगळे लग्नाचे फोटोज एडिट करून द्यायला सांगितले मला. हेच खरं आहे, प्लीज मॅम मला जाऊ द्या. एवढं असं कसं जाऊ द्या? आता जे काय बोललायस ना ते माझ्या घरातल्यांसमोर सगळं कबूल करायचं. नाही घरी नको, प्लीज हात जोडतो मॅम. का नको? नको भाऊ मॅम, ती अंजली सायको आहे, तिला कळलं ना ती वाट लावेल माझी. प्लीज समजा मॅम, प्लीज. खरंच नको. ठीक आहे सगळ्यांसमोर नाही यायचं ना तुला. मग आता एक काम करायचं, तू आता जे काही बोललायस ते मोबाईल मध्ये मी रेकॉर्ड करणार आहे आणि सगळं खरं बोलायचंय. आणि जर पळून गेलास तर मी पोलिसांना बोलवेन. हा मी तेच. बोल पटकन. सांगतो, सगळं खरं सांगतो. मी त्या दिवशी होळीला तुमच्याकडे आलो होतो माझ्या मित्रांबरोबर. अंजली आम्हा सगळ्यांना ओळखते. आम्ही होळी खेळत होतो आणि मला फोन आला. मी फोनवर बोलायला गेलो आणि तितक्यातच अंजली आली. अंजलीने मला ते एनव्हलप द्यायला सांगितलं. त्या एनव्हलपमध्ये मी तिच्या आणि ओमीच्या लग्नाचे जे फोटोज होते ते सगळे एडिट करून ठेवले होते. तिने ते एनव्हलप माझ्याकडे मागितलं, मी ते तिला दिलं. ते बघून ती खूप खुश झाली. तुम्हा सगळ्यांना कळू नये म्हणून मला म्हणाली की हे एनव्हलप घे आणि वरती रूममध्ये नेऊन ठेव. आणि मी निघालो.
मी रूमच्या दिशेने निघालो आणि तितक्यातच मला भैरवी मॅडम दिसल्या. भैरवी मॅडमनी ते एनवलप माझ्याकडून काढून घेतलं आणि मला म्हणाल्या तू तुझा टेरेसवर जा. हेच खरं आहे मॅडम, हेच सत्य आहे. एवढंच आहे मॅम, प्लीज जाऊ आता. जानिक, यार कधी येणार महाराणी सई? हिला सामान आणायला पाठवलं होतं, ही शेतात उभत बसलीये का? उगाच घेतली यार ही जबाबदारी डोक्यावर. तर एवढी सगळी साफसफाई मी करायची आहे का? नाही नाही नाही, मी नाही. येईल तेव्हा बघू. हो रॉकी, कळतंय मला. अरे आपण गोव्याचा प्लॅन खूप आधी केला होता. अरे पण गोष्टी आता आधीसारख्या नाही आहेत ना. अरे लग्न झालंय माझं. नाही आपण काय करू रॉकी, मी ना तुला फोन करतो. हो मी करतो तुला फोन. थांब. अंजली काय करतेस तू हे? साफसफाई. अगं ते दिसतंय मला. तू खाली उतर. पडलीस म्हणजे? अरे नाही पडणार ओंकार, आणि थोडंसंच बाकी आहे ना, तेवढं करते आणि मग उतर. नाही नाही, तू खाली उतर आधी, ते आपण नंतर करूया. तू खाली ये. ओंकार ठीक आहे. कशी उतरू? एक मिनिट. थँक्यू. काय अंजली, पडली असतीस म्हणजे? अरे नसते पडले. आणि भैरवी आमच्या फ्रेंड्स येणार आहेत ना, पार्टी आहे आज माहिती आहे ना, त्या कधीही येतील आणि त्यांच्यासमोर हे असं घर ठेवायचं का आपण? अगं साफसफाई करायची आहे, डिनर करायचं आहे, आणि मम्मी पण आजारी आहेत ना. सो मी असा विचार केला की अजिबात टाइम वेस्ट न करता मीच सगळं करून टाकते, म्हणून मी पटकन कामाला लागले. अगं हो, ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं तू एकटी करणार आहेस का? तू बहिणीची हेल्प घे ना. ती कुठे आहे? ऍक्च्युली ते कुठे आहे अंजली? बहिणी कुठे आहे? ती परत काय बोलली का तुला? प्लीज चिडू नकोस, पण मीच सईला पाठवलं होतं सामान आणायला. पण बघ ना, खूप वेळ झाला रे, ती अजून आलीच नाहीये. आणि सामान आणल्याशिवाय मी डिनरचं प्रिपरेशन पण नाही करू शकत. त्यामुळे मी साफसफाईच करायला घेतली सगळी एकटीने. आय जस्ट न्यू इट. प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही ती सई बहिणी कसली ना. ती ना मुद्दाम करते सगळं. तिला माहिती होतं की तुला हेल्प लागेल म्हणून बघ नेमकं आत्ताच गॅप झाली ती. ओंकाराकडे जाऊ दे ना, मला ना फक्त डिनरचीच तयारी करायची आहे. इतकी सगळी जबाबदारी घेतली आणि भैरवी मॅमला माहिती आहे ना, सगळं परफेक्ट लागतं रे. पण सई आल्याशिवाय मी डिनर पण नाही करू शकणार, आणि डिनर नाही झालं तर भैरवी मॅम. अंजली तू बिलकुल स्ट्रेस घेऊ नकोस. मी आहे ना, आपण करूया काहीतरी. प्लीज तू मूड ऑफ नको करून घेऊस. मी एकटी आहे, काय झालं मग? अगं मी पण- करेन मॅनेज. या दादासाहेब, मी आता तुमच्याकडेच येणार होतो. तुमची बायको आमच्या बायकोला तोंडावर पाडायचा एक सुद्धा चान्स सोडत नाही. आता काय झालं यार भूमी? काय झालं? ही बिचारी एकटी सगळी कामं करते आणि वहिनी कुठे? वहिनी गायब. काय अर्थ आहे याला? आता अंजलीने डिनर कसं प्रिपेअर करायचं तूच सांग मला. पार्सल. थँक्यू सो मच. मीच मागवलंय ते. तुला स्वयंपाकासाठी जे जे लागणार आहे ते सगळे येतात. सईंसाठी थांबायची काहीच गरज नाही. तू कामाला लागू शकतो. नाही पण बहिणीने डीच केलं हेही फॅक्ट आहे ना. तो मी ऐक ना, एकतर सई मुद्दाम असं काहीच करणार नाही. कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकले असतील, आय एम शुअर. आणि आता मुद्दा तो नाहीये, सामान आलंय ना सगळं. अंजली कामाला लागू शकते, राईट? मी आई जवळ चाललोय. आय टेल यू वन थिंग, तुम्हाला खरं सांगू का, तिच्या पर्सनॅलिटी मध्ये ना काही मजाच नाहीये. हो म्हणजे बघावं तेव्हा नेहमी लाल भडक साड्या नेसते,
आणि वावरत असते. हो ना, अगं किती टॅकी दिसतं ते. वा, मोठ्या सुनबाई आत्ता घरात येत आहे. सॉरी, ऍक्च्युली खूप महत्वाचं काम आल्यामुळे उशीर झाला. एरवी तर जबाबदारीचा झेंडा मिरवत असतेस, मग यावेळी जबाबदारीची जाणीव नाही राहिली का तुला? अगं राहू दे, नको ओरडू तिला. हो ना, किती क्यूट आहे ती. क्यूट हो ना, मला पण ही खूप क्यूट वाटते. आणि माझी लाडकी सुद्धा आहे, आमच्या घरातली मोठी सुनबाई. हो की नाही सई? भैरवी, हीच का ती तुझी मिडल क्लास सून? हीच म्हणायला सून आहे. पण यूज घरातली फक्त कामं करण्यापुरता आहे. बापरे सई, लुक काय देतेस? जस्ट किडिंग. एवढे सगळे थोडा जोक तर मारलाच पाहिजे ना. आता आलीच आहेस तर एक काम कर, सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन ये. हे पण माझं सरबत शुगर फ्री असेल हा. आणि हो, माझं मिनरल वॉटर मध्येच बनव बर का, मला दुसरं काहीच चालत नाही. अच्छा, माझ्या सरबतात नटमेग पण घाला, छान लागतं ते. नटमेग म्हणजे काय माहिती आहे ना? जायफळ माहिती. गुड. आणि सरबत स्टीलच्या पेल्यातून नाही, काचेच्या ग्लासमधून आणायचं. लक्षात राहील ना सई, की लिहून देऊ तुला, म्हणजे काही मिस्टेक नाही झाली पाहिजे ना, म्हणून म्हणते. हिला काय झालं? एवढा इन्सल्ट करून पण लेक्चर कसं काय नाही दिलंय नाही? एक चीटर बघा, हिने आता एक पत्ता उचलला. नाही, हे मला वाटलं माझंच पान आहे. पण ठीक आहे, पण मी काय करते, मी पॅकच करते. तुम्ही खेळा. भैरवी, तुझी सून नक्की सरबतच करते ना? अगं इतका वेळ काय? अगं अजून किती वेळ लागणार आहे? अहो मोठ्या सुनबाई, काय सरबत होत आहे ना? सॉरी अंजली, काय केलंस तू? हे मी काय केलं सई? सई, मी तर बसले होते. सॉरी मॅडम, तुम्ही वॉशरूम मध्ये चला. शट अप यू इडियट. काय केलंस तू हे? तुला माहिती ही साडी किती एक्सपेन्सिव्ह आहे? सॉरी मॅडम, पण मी मुद्दाम नाही केलं. आय डोंट केअर. तुझ्यामुळे माझी 1 लाखाची साडी खराब झालीये. तुझ्या अख्ख्या फॅमिलीने आयुष्यभर जरी किती मेहनत केली ना, तरी असली साडी त्यांना घेता येणार नाही. लडी मिडल क्लास. हे काय बोलताय तुम्ही? वाव, एकतर हिची साडी खराब केली आणि ॲटिट्यूड बघायचा. तुझंच बरोबर होतं भैरवी. लायकी नसताना श्रीमंतांच्या घरात लग्न झालं ना की हे असंच होतं. आपण त्यांना कितीही आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला ना, तरीही हे यांचा स्टँडर्ड काही सुधारणार नाही. काय ग, तुझ्या माहेरी पण सगळे खाली बसूनच जेवत असतील ना, म्हणून टेबल मॅनर्स नाहीयेत वाटतं तुला. 1 मिनिट, खूप बोलताय तुम्ही. नाही, मान्य आहे मला, माझ्याकडून तुमच्या महागड्या साडीचं नुकसान झालंय आणि त्यासाठी मी तुमची माफी पण मागते. पण त्यावरून तुम्ही माझ्या घरातल्या लोकांचा अपमान नाही करू शकत.
आणि हे असं इतरांना तुच्छ लेखून तुम्ही माझं नाही स्वतःचं स्टँडर्ड दाखवताय. भैरवी, तुझी सून असं कसं बोलू शकते आमच्याशी? हो ना, बघ ना. आम्हाला इथे आमचा इन्सल्ट करायला बोलवलंय वाटतं तू. अगं नाही, तसं नाहीये. बाद झालं. वी आर डन. गर्ल्स, पार्टी संपली आहे. चला आता. अगं थांबा ना, अजून डिनर नाही झालाय. तुम्ही पण असं काय करता? अजून डिनर बाकी आहे. ऐका प्लीज थांबा. डिनर खूप छान, खूप प्रिपरेशन केलंय. डोंट गो प्लीज, वेट. झालं समाधान? माझा आणि माझ्या फ्रेंडचा अपमान करून बरं वाटलं असेल ना तुला? हिम्मत कशी झाली ग तुझी? मी त्यांचा अपमान केला ते दिसतं तुम्हाला? त्या माझा सतत अपमान करत होत्या ते नाही दिसलं? सई अगं, हा काय ॲटिट्यूड आहे तुझा? एकतर ज्यूस सांडलंस, पूर्ण फ्लोरिंग खराब झालं, त्यामुळे आमची साडी खराब झाली आणि भैरवी आमच्या सगळ्या गेस्टना जावं लागलं तुझ्यामुळे. माझ्यामुळे. आणि हे तू सांगतेस मला? बघितलं मॅम, काय आवाज आहे हा सई? हा, तुझ्यामुळे मॅमची पार्टी स्पॉइल झालीये. याची पनिशमेंट तर तुला झालीच पाहिजे. तू ना, हा जो काही सगळा पसारा आहे ना, तो सगळा पसारा तू एकटीने आवरायचास. तू कोण आहेस ग मला शिक्षा देणारी? आणि तू सांगितलं नसतंस ना तरी सुद्धा हे काम मी केलंच असतं, कारण माझ्यावर तसे संस्कार आहे. पण यामुळे तुमच्या दोघींचं सत्य लपेल असं समजू नका. मला माहिती आहे ना, तुम्ही दोघींनी हे मुद्दाम केलंय ना मला पुन्हा एकदा तोंडावर पाडण्यासाठी. खरंच लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज आम्हाला वाटली पाहिजे, लाज तर हिला वाटली पाहिजे. मोलकर्णीच्या कामाशिवाय दुसरी काही कामं करता येत नाही तिला. एवढ्या माझ्या चांगल्या फ्रेंड समोर ही अशी मिडल क्लास बाई येऊन, चला मोलकर्णीचीच कामं हिला शोभतात खरं तर. बापरे सई, अगं लुक काय देतेस? हॅपी महाशिवरात्रीला रिया पण माझ्यासोबत अशीच वागली होती, रिमेंबर? आज तुझी टर्न आहे. चला लागा कामाला. तेव्हाशने पण ना काय बघून हिच्याशी लग्न केलं असेल ना. हिच्यात मॅनर्स आहेत ना, एटिकेट्स आहेत ना, सोफिस्टिकेशन आहे. काय मिडल क्लास ती मिडल क्लासच राहणार ही. बास झाला. ऐकून घेते म्हणून किती बोलात? नाही, आहे मी मिडल क्लास आणि मिडल क्लास असण्याचा मला अभिमान आहे. पण त्यावरून तुम्ही माझा स्वाभिमान ना पायाखाली नाही तुडवू शकत. आणि असंही तुमची ही मनमानी आहे ना फार दिवस नाही चालणार. कधी ना कधी तुमच्या दोघींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणारच आहे. बघा तुम्ही. अंजली, काय करतेस तू? तुला हे सगळं करायला नाही आणले मी घरात. अगं इट्स ओके. आणि काही नाही, सईकडून ज्यूस आणला म्हणून मी ते क्लीन करत होते, बट ठीक आहे, इट्स फाईन. अगं पण सकाळपासून किती कामं केली आहेस तू? आय नो, सकाळपासून एकटी काम करते. काय सांगू मी तुला, हे सगळं पण ना अंजलीने केलंय. आता त्या माझ्या मैत्रिणींनी अंजलीचं जरा कौतुक केलं, झालं तिला लगेच राग आला आणि हिने त्या रागात माझ्या मैत्रिणींचा, हिचा, सगळ्यांचा अपमान केला. अरे माझ्या मैत्रिणी डिनर न करता निघून गेल्या रे. नाही हो, मी हे खोटं बोलतायत. उलट यांनीच माझा अपमान केलाय. वहिनी, तुझा प्रॉब्लेम काय? हो मी खरंच असं काही केलं नाहीये. जस्ट शट अप. बंद कर तुझी नाटकं.
अगं का मागे लागलीस तू हिच्या? काय चाललंय इकडे? विचार तुझ्या बायकोलाच. एकतर सकाळी फिरायला गेली बाहेर, आता आल्यावरती अंजलीचा अपमान केला आणि हे सगळी कामं परत तिलाच करायला लावतीये. व्हॉट डू मीन करायला लावतोय? आज सकाळीच ठरलं होतं ना सगळी कामं अंजली करणार आहे म्हणून. अरे पण एक माणुसकीच्या नात्याने आपण विचारतो ना माझी हेल्प लागतीये का. इतर वेळी तर मम्माच्या मागे मागे फिरते आणि आज अंजलीला ऍक्च्युअल मध्ये गरज आहे तर हात वर केले. ओ मी यार तू काही नाही रे दादा, आज सकाळी घराच्या चाव्या दिल्यात ना अंजलीच्या हातात, त्याचाच राग काढतीये ही. असू दे ना ओंकार, अरे हे पण माझंच खरं ना. आणि आपल्या स्वतःच्याच घरात काम केलं तर काय बिघडतं? राहू दे, तू शांत हो. अंजली हाच तर प्रॉब्लेम आहे, तुला सवय लागली हिची दादागिरी सहन करायची. नाही हो, मी असं काही केलं नाहीये. देवांश तुम्ही तरी समजवा ना उमीला प्लीज. आत्ता जर मी अजून सईंच्या बाजूने बोललो ते अंजली अजून ड्रामा करेल आणि उमीला आणखी भडकवेल. हा यादीच आजारी आहे. हे सगळे तिच्या कानावर पडलं तर ती आणखी डिस्टर्ब होईल आणि सईंना खूप ऐकून घ्यावं लागेल. झालं झालं समाधान? रडली ना ती? हेच हवं होतं ना तुम्हाला? रोजची रडारड भांडणं तुम्हाला कंटाळा येत नाहीये का सई? नाही, मला तर खूप कंटाळा आला. प्लीज थांबवा हे सगळं. त्यामुळे प्लीज इथून पुढे या घरातल्या कुठल्याच कामाला तुम्ही हात लावायचा नाही. आणि अंजलीच्या तर आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही. ती या घराची सून आहे हे एक्सेप्ट करावंच लागेल तुम्हाला, काही झालं तरी. कसं एक्सेप्ट करू? त्यांचं अजून लग्न. तुम्ही वरती रूम मध्ये जा सई. आईची तब्येत खराब आहे माहितीये ना तुम्हाला, सगळंच माहिती आहे. वरती रूम मध्ये जा. रूम मध्ये जा वरती. प्लीज. प्राऊड ऑफ यू देवांश, प्राऊड ऑफ यू. आज फायनली सई तुझ्या मनातून उतरली. आता असंच एक दिवस तिला घरातून पण बाहेर काढून टाकशील. सई सई आय एम सॉरी सई. आय नो मी खूप हर्ट केलंय तुम्हाला. प्लीज माफ करा मला, प्लीज. हे काय होऊन बसलंय देवांश? माझ्याकडून अशी काय चूक झाली की आपल्यातलं अचानक एवढं अंतर वाढलं? मला वाटायचं काहीही झालं तरी आपलं नातं इतकं मजबूत आहे ना की त्याला कधी धक्काच लागू शकत नाही. पण तुमच्या अशा वागण्याने अंजली आणि भैरवी मॅडमच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळत आहे.